आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी समोर येते। उज्जैनमध्ये महाकाल मंदिर परिसरामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे आणि यात 13 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। यातील एकाची प्रकृती गंभीर आहे। नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची मोठी चेंगराचेंगरी झाली आहे आणि यात काही जण जखमी झालेले आहेत। जखमींचा आकडा हा 13 असल्याचं कळतंय, तर यातील एकाची प्रकृती सध्या गंभीर आहे। माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहे। तर रामराजे, काय अपडेट? बिलकुल, खरं तर उज्जैन मधली घटना आहे आणि नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून एकदाच खुलं होतं आणि ते नेमकं आजच उघडलं होतं आणि त्यावेळेस अनेकांची गर्दी झाली होती या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि त्याचबरोबर दर्शन घेण्यासाठी। आणि त्याच वेळेस तिथे काहीशी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते, कारण सफोकेशन झालं मोठ्या प्रमाणावर, गर्दी होती मोठ्या प्रमाणावर आणि काही लोकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं या संपूर्ण घटनेमध्ये 13 श्रद्धाळू आता गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। त्यांची अवस्था जी आहे ती अतिशय खराब आहे। त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्याची माहिती मिळाली। याच्यामध्ये महिला, पुरुष आहेत आणि काही तरुणी पण असल्याची माहिती मिळते आणि श्रद्धाळूंना तिथे शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्याचबरोबर ती शांततेत दर्शन घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यापैकी एका जणाची तब्येत जी आहे ती अतिशय खराब अशी दिसून आलेली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुद्धा करण्याची सुरुवात केलेली आहे। तिथे जे सुरक्षा रक्षक आहेत, सिक्युरिटी आहेत, त्यांना अलर्ट केलेलं आहे की गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे। मात्र अचानकपणे गर्दी वाढल्यामुळे, कारण वर्षातून एकच दिवस नागचंद्रेश्वर मंदिर जे आहे ते खुलं होतं आणि म्हणूनच अधिक लोक जे आहेत मोठ्या संख्येवर, हजारोच्या संख्येने तिथे गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळते। निश्चित। रामराजे, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।